तर आज आपण पाहणार आहोत इरा सेशन 1। तर बघा यामध्ये मे 2025 पासून आपल्याला नवीन इरा चालू झालेला आहे। तर या इरामध्ये बघा आपल्याला कशा प्रकारे संपूर्ण क्वेश्चन सोडवायचे आहे तर संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत। तर बघा सगळ्यात पहिले आपल्याला कोर्सचा परिचय पाहायचा आहे, कंपल्सरी आहे। याच्यामध्ये जेवढेही व्हिडिओ दिलेले आहे संपूर्ण तुम्हाला पाहायचे आहे आणि त्यानंतरच ते पुढे जाणार आहे। तर सगळ्यात सुरुवातीला आपल्याला कोर्सचा परिचय पाहून घ्या। 4.5 मिनिटात 5 मिनिटाचा व्हिडिओ आहे हा। तो व्हिडिओ झाल्यानंतर बघा बेसिक कॉम्प्युटर स्मार्टफोन स्किल्समध्ये या आणि याच्यामध्ये जे काही व्हिडिओ असेल ते सुद्धा आपल्याला पाहायचे आहे। जेवढे ऑरेंज कलरमध्ये आपल्याला याच्यामध्ये दिले असेल संपूर्ण आपल्याला ते ग्रीन करायचं आहे पाहून। तर त्यानंतर बघा आपल्याला यामध्ये नॉलेज चेकचे प्रश्न विचारलेले आहे। तर नॉलेज चेकवर क्लिक करा आणि तो इथून स्टार्ट करायचा आहे। तर बघा आपल्याला नॉलेज चेक कशा पद्धतीने सोडवायचं आहे। त्यानंतर इथे नेक्स्ट बटनावर क्लिक करायचं आहे आणि याच्यामध्ये बघा 2 क्वेश्चन्स दिलेले आहे। तर पहिला क्वेश्चन बघा, कॉम्प्युटरचे जे भौतिक म्हणजे फिजिकल पार्ट तुम्हाला दिसू शकतात आणि ज्यांना तुम्ही हात लावू शकता त्यांना एकत्रितपणे डॅश डॅश असे म्हटले जाते म्हणत आहे। तर त्यांना आपण हार्डवेअर म्हटले जाते। त्यानंतर सबमिट बटनावर क्लिक करा। त्यानंतर बघा डॅश डॅशचा उद्देश हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर यांचे कॉम्प्युटर स्मार्टफोनचा कार्यक्षम वापर होण्यासाठी आयोजन आणि नियंत्रण करणे हा असतो म्हणत आहे। तर त्याला आपण काय म्हटले जाते, ऑपरेटिंग सिस्टीम। तर अशा प्रकारे आपल्याला 2 प्रश्न दिलेले आहेत नॉलेज चेकचे। त्यानंतर येस आय एमवर क्लिक करा आणि याच्यामध्ये बघा एंड एक्झाम हे नाव कॉपी करून टाका किंवा डायरेक्ट तुम्ही याच्यातनी टाईप केलं तरी चालेल। त्यानंतर कन्फर्म बटनावर क्लिक करा। त्यानंतर ओके करायचं आहे। तेवढं झाल्यानंतर बघा इथे स्मार्ट टायपिंग स्किल्समध्ये जावं लागेल आपल्याला आणि याच्यामध्ये जेवढे काही ऑरेंज कलर दिलेले आहे संपूर्ण आपल्याला ग्रीन कलर करायचे आहे। संपूर्ण हा व्हिडिओ पाहून घ्यायचा आपल्याला इथून। त्यानंतर आपल्याला टायपिंगची प्रॅक्टिस करायची आहे। टायपिंग प्रॅक्टिसमध्ये जा, स्टार्ट एक्झामवर क्लिक करा। स्टार्ट एक्झामवर क्लिक केल्यानंतर इथे नेक्स्ट बटनावर क्लिक करायचं आहे आणि त्यामध्ये तुम्ही टायपिंग करू शकता। टायपिंग झालं त्यानंतर इथे सेव्ह बटनावर क्लिक करा, ओके करायचं आहे। त्यानंतर येस करा आणि त्यामध्ये बघा एंड एक्झाम करून आपल्याला ते कन्फर्म करायचं आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला करायचं आहे टायपिंगची प्रॅक्टिस। त्यानंतर दुसरीसुद्धा टायपिंगची प्रॅक्टिस सेमच करायची आपल्याला, तर ते सुद्धा तुम्ही पूर्ण करून घ्या। त्यानंतर बघा ऑफिस स्किल्समध्ये जायचं आहे आणि याच्यातनी बघा हा व्हिडिओ आहे 1 मिनिटाचा, तो पूर्ण पाहून घ्या। त्यानंतर हा सुद्धा व्हिडिओ आपल्याला पाहून घ्यायचा आहे। त्यानंतर हा सुद्धा व्हिडिओ आपल्याला पाहून घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला नॉलेज चेक याच्यातनी विचारलेलं आहे। तर नॉलेज चेकवर जा आणि याच्यातून स्टार्ट एक्झामवर क्लिक करायचं आहे। आता बघा याच्यातनी नॉलेज चेकचे क्वेश्चन्स किती दिलेले आहे। नेक्स्ट बटनावर क्लिक करायचं आहे आणि याच्यामध्ये बघा 10 प्रश्न दिलेले आहे। तर 10 प्रश्न आपल्याला संपूर्ण प्रश्न सोडवायचे आहे। तर पहिला प्रश्न बघा, ओपन असलेल्या टास्क विंडोची तुम्हाला फेरमांडणी करायची असेल तर यापैकी कोणत्या पर्यायावर तुम्ही क्लिक कराल म्हणत आहे। तर फेरमांडणी करण्यासाठी बघा आपल्याला काय करायचं आहे, तर याचं उत्तर ऑप्शन नंबर 2 आहे। बघा या ठिकाणी टास्क व्ह्यूचं ऑप्शन्स आहे, इथून तुम्ही फेरमांडणी करू शकता, म्हणून याचं उत्तर ऑप्शन नंबर 2 आहे। खालीलपैकी कोणते बटन वापरून तुम्ही हेडफोन चालू किंवा बंद करू शकता म्हणत आहे। तर हेडफोनला चालू किंवा बंद करण्यासाठी बघा या ठिकाणून करू शकतो आपण, म्हणून याचं उत्तर ऑप्शन नंबर 2 आहे। खालील दाखवलेल्या पर्यायापैकी कोणता पर्याय तुम्हाला तुमच्या सिस्टीमवरील व्हॅल्यूम म्हणजेच आवाज ॲडजस्ट करण्याची मदत करते म्हणत आहे। तर आवाज वाढवण्यासाठी बघा आपल्याला कोणत्या ऑप्शनचा वापर होतो, तर बघा ऑप्शन नंबर 2, इथून आपण आवाज कमी किंवा जास्त करू शकतो, म्हणून याचं उत्तर ऑप्शन नंबर 2 आहे। तुमच्या कॉम्प्युटरवरील ऑडिओ ऐकण्यासाठी तुम्ही हेडफोन कुठे प्लग इन कराल म्हणत आहे। तर ऑडिओ ऐकण्यासाठी बघा आपल्याला यामध्ये आपल्याला प्लग इन करावं लागेल, तर याचं उत्तर ऑप्शन नंबर 2 आहे। तर ऑप्शन नंबर 2 वर क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे। तुमच्या कॉम्प्युटरवर आवाज आणि संगीत ऐकण्यासाठी यापैकी कोणत्या उपकरणाचा तुम्ही वापर कराल म्हणत आहेत। आवाज आणि संगीत ऐकण्यासाठी बघा आपण हेडफोनचा वापर करू शकतो, म्हणून याचं उत्तर ऑप्शन नंबर 1 आहे। कॉम्प्युटरचे जे भौतिक म्हणजे फिजिकल पार्ट तुम्हाला दिसू शकतात आणि ज्यांना तुम्ही हात लावू शकता त्यांना एकत्रितपणे आपण हार्डवेअर म्हटले जाते त्याला। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन्स, डॅश डॅशचा उद्देश हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर यांचे कॉम्प्युटर स्मार्टफोनचा कार्यक्षम वापर होण्यासाठी आयोजन आणि नियंत्रण करणे हा असतो म्हणत आहे। तर याला आपण ऑपरेटिंग सिस्टीम म्हटले जाते। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन्स, एक डॅश डॅश हे ठरवते की कॉम्प्युटरचे कुठले रिसोर्सेस कुठल्या अडचणी सोडवण्यासाठी वापरले जातील आणि ते कुठल्या क्रमाने वापरले जातील म्हणत आहे। तर याला आपण ऑपरेटिंग सिस्टीम म्हटले जाते।
डेस्कटॉपमध्ये खालील 3 पार्ट्स असतात म्हणत आहे. तर डेस्कटॉपमध्ये खालील किती पार्ट्स असतात बघा. तर याचं उत्तर आहे बघा आयकॉन, वॉलपेपर आणि टास्कबार आहे. याच्यावर क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे. एखादा कॉम्प्युटर स्टार्ट किंवा रिस्टार्ट करणे याला डॅश डॅश असे म्हणतात म्हणत आहे. तर त्याला आपण बूटिंग म्हटले जाते. तर बूटिंग या ऑप्शन्सवर क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं नॉलेज चेकचे संपूर्ण क्वेश्चन सोडवणं झालेलं आहे. आणि त्यामध्ये बघा एंड एक्झाम हे नाव टाका आणि कन्फर्म बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर शेवटचं बघा आपल्याला सेशन कंप्लीशन टेस्ट सोडवायचं आहे. तर त्याच्यावर क्लिक करा आणि इथून स्टार्ट बटनावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट बटनावर क्लिक करा. याच्यामध्ये बघा 5 क्वेश्चन्स दिलेले आहे. डॅश डॅश एक इलेक्ट्रॉनिक उपकरण आहे ज्याचा उपयोग डेटा आणि माहिती स्टोअर आणि प्रोसेस करण्यासाठी केला जातो म्हणत आहे. तर याचं उत्तर कम्प्युटर आहे. कम्प्युटरच्या मदतीने तुम्ही पुढील सर्व कामे करू शकता म्हणत आहे, फक्त शिवाय म्हणत आहे. तर याचं उत्तर ऑप्शन नंबर 4 आहे. कीबोर्ड, माऊस, मॉनिटर व सिस्टीम युनिट यांना एकत्रितपणे डॅश डॅश असे म्हणता येईल म्हणत आहे. तर त्याला आपण हार्डवेअर म्हटले जाते. त्यानंतर डॅश डॅश हा पॉइंटिंग डिव्हाइस आहे म्हणत आहे. तर पॉइंटिंग डिव्हाइस हा माऊस आहे. तर माऊसवर क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे. कम्प्युटरच्या अंतर्गत गरजांचे व्यवस्थापन करणारे डॅश डॅश हे बॅकग्राऊंड सॉफ्टवेअर होय म्हणत आहे. तर त्याला आपण सिस्टीम सॉफ्टवेअर्स म्हटले जाते आणि त्यानंतर सबमिट करा. तर अशा प्रकारे आपलं सेशन एंड टेस्ट कंप्लीट सोडवणं झालेलं आहे. आणि त्यामध्ये आपल्याला एंड एक्झाम हे नाव टाकायचं आहे आणि त्यानंतर कन्फर्म बटनावर क्लिक करायचं आहे. तर मित्र अशा प्रकारे आपल्याला सेशन 1 कंप्लीट सोडवायचं आहे. आणि त्यानंतर शेवटचं आपल्याला होमवर्क एमएसआयटी पुस्तक वाचनवर क्लिक करायचा. तर हा व्हिडिओ आपल्याला कंपल्सरी पाहायचा आहे.